आता विठ्ठल मंदिर आणि विठ्ठल मूर्ती कधी अस्तित्वात आली? संत ज्ञानेश्वरांचे पूर्वज पंढरपूरला येत होते, वारीला येत होते. संत तुकाराम महाराजांचे पहिले पूर्वज हे पण वारीला इथं येत होते. ज्ञानेश्वरांची दिंडी आळंदीहून चालू करा, आम्ही आळंदीहून चालू. तेव्हा पालखीचा दिंडीचा जो एकच मार्ग होता तो बदलला आणि दोन मार्ग झाले. वारीची सुरुवात इसवी सन 1775 साली झाली. त्यावेळेला शिवाजी महाराजांचा पण महाराष्ट्रामध्ये मृत्यू झालेला होता. संभाजी महाराज त्यावेळेला महाराष्ट्रावर राज्य करत होते. हा समाज संघटित होईल, एकत्रित राहील आणि उद्याच्या संकटाला तो मुकाबला करू शकेल हे संत नामदेवाने, संत ज्ञानदेवाने, संत चोखामेळ्याने, संत गोरा कुंभारांनी, संत सावता माळी, सेना न्हावी, मंगळवेढ्याच्या आमच्या कान्होपत्राबाई, नामदेवाच्या घरातच जिनं दासीचं काम केलं त्या संत जनाबाईंनी, या सर्वांनी ओळखलं आणि 12व्या शतकामध्ये वारकरी संप्रदायाची त्यांनी स्थापना केली आणि संघटित वारीचं रूप संत तुकाराम महाराजांच्या धाकट्या मुलानं आणि पुढं स्वतंत्र आळंदीच्या याचं 1831 साली हैबती बाबाने त्याला रूप दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जनतेची, वारकऱ्यांची अडवणूक व्हायला लागली आणि हे मंदिर शासनानं आपल्या ताब्यात घेतलं. बर. आणि शासनानं ताब्यात घेतल्यानंतर विठ्ठलाची पूजा कोण करायचं? तर शासनाचा जो प्रमुख आहे त्याला अधिकार घेतला. जेव्हा हे शासनाच्या ताब्यात नव्हतं तेव्हा सुद्धा मी पाहिलेलं आहे. रामकृष्ण हरी माऊली आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मी गेले 15-20 दिवस वारीमध्ये आहे. संत तुकाराम महाराज यांच्या वारीला मी पुण्यातून नानापेठ येथून सुरुवात केली होती आणि मी पंढरपूरला पोचलेलो आहे. काल पंढरपूरमध्ये पोचलो. आज भीमा नदीमध्ये म्हणजे चंद्रभागा नदीमध्ये स्नान केलं, विठुरायाचं बाहेरून दर्शन घेतलं आणि मी अनेक लोकांना भेटतोय. अनेक म्हणजे वारकरी असतील किंवा अध्यात्म क्षेत्रातील मंडळी असतील, वारकरी संप्रदायातली मंडळी असतील, या चळवळीतले लोक असतील, अशा वेगवेगळ्या लोकांना मी भेटतोय. त्यांच्याकडून वारकरी संप्रदाय जाणून घेतोय, संतांचे विचार जाणून घेतोय. तर या पंढरी नगरीमध्ये मी एका ग्रहस्थांकडे आलेलो आहे. ते विद्वान आहेत, शासनामध्ये ते अधिकारी होते, निवृत्त झालेले आहेत, परंतु त्यांची मोठी ओळख अशी आहे की ते इतिहासाचे चांगले अभ्यासक आहेत. त्यांनी विठ्ठलावर सुद्धा चांगला अभ्यास, इतिहासाचा अभ्यासक म्हणून त्यांनी शिवाजी महाराज असतील किंवा बाकीचा सगळा इतिहास असेल तोच तर अभ्यासलेला आहेच, परंतु या वारकरी संप्रदायाचा सुद्धा त्यांनी चांगला दांडगा अभ्यास केलेला आहे. संत परंपरेचा अभ्यास केलेला आहे, विठुरायाचा अभ्यास केलेला आहे. आणि या पंढरी नगरीत आल्यानंतर आणि ज्यावेळी मी हा व्हिडिओ शूट करतोय, चित्रित करतोय, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी आषाढी एकादशी आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल त्या दिवशी कदाचित आषाढी एकादशी असेल किंवा आषाढी एकादशी होऊन सुद्धा गेलेली असेल. तर तुम्हाला समजावं म्हणून मी सांगतो की हा व्हिडिओ आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी मी चित्रित करतोय. तर त्यांचं नाव आहे शहाजीराव बळवंत. तर बळवंत साहेब, लय भारीमध्ये आपलं स्वागत. नमस्ते. तर सर, पहिल्यांदा तर मी तुमचे आभार मानतो. तुमच्यासारख्या एका विद्वान व्यक्तीने एवढ्या गडबडीमध्ये आज या पंढरी नगरीमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये वारकरी आलेले आहेत. तुमच्याकडे अनेक जण विठुरायाचे भक्त आलेले आहेत आणि यातून तुम्ही वेळात वेळ काढून तुम्ही मला मुलाखत द्यायला तयार झाला, त्याबद्दल मी पहिल्यांदाच आपला आभार मानतो. तर आता आपण सुरुवात करूया की ज्यावेळी हे लोक व्हिडिओ माझा ऐकत असतील त्या दिवशी अनेकांची आषाढी एकादशी असेल किंवा एखादा दिवस उलटूनही गेलेला असेल. तर ह्या आषाढी एकादशीचं महत्त्व काय आहे, त्याचा इतिहास काय आहे, ती कधीपासून सुरू झाली याविषयी प्रेक्षकांना सांगा. आषाढी एकादशीलाच शयन एकादशी असंही म्हणतात. बर. आणि एकादशीचं महात्म्य आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. बर. मनुस्मृतीत सुद्धा आषाढी एकादशीचं महात्म्य आलेलं आहे. बर. की मनु म्हणतो हां की वरम ही गोमांस भक्षणम,
जे गाईचं मांस तुम्हाला एक वेळ मंजूर करीन, परंतु एकादशीश न भोजनम, एकादशीला तुम्ही भोजन करायचं नाही. बरंचसं आणखीन म्हणून म्हटलेलं आहे, ते त्याचा उल्लेख आपल्याला इथं करता येणार नाही. परंतु एकादशीचा तो उल्लेख जो आहे तो मनूच्या दृष्टिकोनातून आहे आणि कर्मकांडाच्या दृष्टिकोनातून आहे. बर. आणि आपल्याकडे जी एकादशी आली ही संत परंपरेतून आलेली आहे. बर. याच्यामध्ये कर्मकांड नाही, याच्यामध्ये यज्ञयाग नाही, कुठलाही विधी नाही. ही एकादशीचा दिवशी आपल्या वारकऱ्यांनी उपवास करायचा आहे. त्या दिवशी त्याने ईश्वराप्रती म्हणून भोजन करायचं नाही, ईश्वरासाठी आणि त्याच्या शरीर स्वास्थ्यासाठी त्याचा उपयोग होईल हा विचार संतांनी दिलेला आहे. हा विचार जो आहे तो मनूचा विचार काढून टाकलेला आहे आणि जुन्या धर्मग्रंथाप्रमाणे सगळेच विचार आता लागू नाहीत. आणि त्यामुळं आषाढी एकादशीच का, तर ज्या वेळेला आपला हे पंचांग तयार झालं, अस्तित्वात आलं, त्यावेळेला भगवद्गीतेमध्ये एक उल्लेख आहे बघा. कृष्ण स्वतःला म्हणतो की मासामध्ये मी आषाढ आहे, सर्व महिन्यामध्ये मी कोण आहे, तर मी आषाढाचा महिना आहे. आणि तो धागा आपल्या संतांनी पकडलेला आहे. आणि म्हणून आषाढी एकादशीची वारी, विठ्ठलाची वारी ही प्रमुख वारी किंवा श्रेष्ठ वारी म्हणून ही ती गणली गेलेली आहे. इतर वाऱ्यासुद्धा आहेत, परंतु संतांनी प्रत्येक वारी करावी म्हणून सांगितलेलं आहे. पंढरपूरची वारी ही जगामध्ये फक्त एकच, अनेक जत्रा खेत्रा जरी असल्या तर वारी ही फक्त विठ्ठलाची, ती अन्य देवतेची नाही. आणि वारी ही प्रत्येक महिन्याच्या एकादशीला येते, परंतु प्रत्येक महिन्याची नाही जमली तरी 2 कराव्यात, कार्तिकी आणि आषाढी करावी. आणि कार्तिकीही नाही जमली तर ज्यानं माळ घातलेली आहे, ज्यानं वारकरी संप्रदायाचा स्वीकार केलेला आहे, ज्यानं विठ्ठल भक्ती अंगीकारलेली आहे, अशा माणसानं आषाढीची एकादशी करावी आणि आषाढीला पंढरपूरमध्ये विठ्ठलरायाचं दर्शन घ्यावं. ही या मागची संतांची धारणा आहे, ही या एकादशीची बैठक आहे. बर. सर, आता हे वारी वेगवेगळ्या पालखी दिंड्या येतात, संत ज्ञानेश्वरांची असेल, संत तुकारामांची असेल, बाकीचे सोपानदेव आहेत, बाकीचे संतांच्या दिंड्या येतात. तर त्या दिंड्यांचं किंवा त्या वारीचं त्याचा इतिहास काय आहे, तो इतिहास काय सांगतो आणि तो नेमका आषाढी एकादशीच्याच आदल्या दिवशी इथं का पोचतात, त्याचं ते टायमिंग का साधलं जातं? आपण वारी ही कधी सुरू झालेली आहे, तर ज्या वेळेला पंढरपूरमध्ये विठ्ठल आणि विठ्ठल मूर्ती आणि विठ्ठल मंदिर अस्तित्वात आलं, तेव्हापासून या ठिकाणी वारी सुरू झालेली आहे. आता विठ्ठल मंदिर आणि विठ्ठल मूर्ती कधी अस्तित्वात आली, तर आता आपण संतांच्या भाषेत सांगायचं झालं तर युगे 28 विठेवरी उभा, वामांगी रुक्माई दिसे दिव्य शोभा. किंवा जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, असं संतांनी सांगितलेलं आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, नाही घडविला नाही जडविला, स्वयंची प्रकटला विठ्ठल माझा. हा स्वयंभू आहे आणि हे कुणी मूर्ती तयार केलेली नाही, घडवलेली नाही. परंतु इतिहासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला एक ताम्रपट मिळतो आणि त्या ताम्रपटामध्ये हे मंदिर इसवी सनाच्या 5व्या किंवा 6व्या शतकामध्ये या ठिकाणी बांधलं गेलेलं आहे आणि ते अस्तित्वात आलेलं आहे. विठ्ठल मूर्ती अस्तित्वात आलेली आहे. त्याचा उल्लेख त्या ताम्रपटामध्ये लान मंडू असा केलेला आहे. हा तो ताम्रपट कानडी शब्द असल्यामुळं त्याच्यामध्ये लान म्हणजे लहान आणि मंडू म्हणजे मंदिर,
लहान मंदिर. आणि पहिलं त्या काळातलं विठ्ठलाचं मंदिर हे लहान होतं आणि पुढं अनेक राजांनी त्याचा विकास केलेला आहे, त्याच्यामध्ये भर घातलेली आहे. आणि आजचं जे स्वरूप पाहतो ते अनेक इसवी सन 5व्या शतकापासून 6व्या शतकापासून विकसित होत आलेलं ते आजचं स्वरूप आहे. आता वारी कधी सुरू झाली? जेव्हा विठ्ठल मूर्ती आली, मंदिर आलं, तेव्हापासून वारी इथं अस्तित्वात आहे. तसे संदर्भही आपल्याला उपलब्ध होतात. संत ज्ञानेश्वरांचे पूर्वज पंढरपूरला येत होते, वारीला येत होते. संत तुकाराम महाराजांचे पहिले पूर्वज हे पण वारीला इथं येत होते. म्हणजे तुकाराम महाराजांच्या मागं 8 पिढ्या ते जे होते ते पंढरपूरला येत होते. अनेक महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला येत होते. पण आज तुम्ही जे वारीचं स्वरूप पाहता, की जे दिंडीचं स्वरूप पाहता, हे दिंडीचं स्वरूप इसवी सन 1775 साली अस्तित्वात आलेलं आहे. आता हे कुणी आणलं? तर संत तुकाराम महाराजांचे सर्वात धाकटे चिरंजीव होते नारायण महाराज. ते मोठे विद्वान होते, ते विठ्ठल भक्त पण होते. आणि त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या मृत्यूनंतर तुकाराम महाराज पंढरपूरची वारी करायचे, पंढरपूरची यात्रा करायचे. आणि ती परंपरा खंडित होऊ नये यास्तव त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या पादुका तयार केल्या. त्या पादुका त्यांनी घेतल्या आणि ते प्रथम आळंदीला गेले. आळंदीला त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी तयार केली, पादुका तयार केल्या. आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका आणि संत ज्ञानेश्वरांच्या पादुका त्यांनी पालखीत ठेवून एक दिंडी स्थापन केली. आणि ती दिंडी प्रथम आषाढ महिन्यामध्ये एकादशीच्या अगोदर दशमीला ती वाखरीमध्ये थांबली आणि तिथून एकादशीला ती पंढरपूरमध्ये आली. नारायण महाराजांनी ज्या वेळेला ही वारी सुरू केली त्यावेळेला रिंगण होत नव्हतं. पायी चालत यायचे, परंतु त्यांचा पहिला मुक्काम जो असायचा एकादशीच्या अगोदरचा तो जवळच असणाऱ्या वाखरी या गावामध्ये तो असायचा. परंतु ज्या वेळेला 1831 साली हैबती बाबा म्हणून जे होते देशमुख आरफळचे, ते ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारामधून सेवानिवृत्त झाले. ग्वाल्हेरच्या शिंदे शासनामध्ये ते मोठ्या लष्करी हुद्द्यावर होते. आणि निवृत्त झाल्यावर ते आपल्या आरफळ गावी जाण्यासाठी निघाले. आणि वाटेत काय झालं, दिवे घाटाच्या जवळ त्यांना एका भिल्ल टोळीनं अडवलं. आणि भिल्ल टोळीने अडवून त्यांना ओलीस ठेवलं, लपवून ठेवलं, एका गुहेत कोंडलं. आणि त्या गुहेच्या तोंडावर एक मोठा दगड ठेवला. परंतु हे लष्करी अधिकारी जरी असले तरी यांच्या संत तुकाराम महाराजांचे अभंग, ज्ञानेश्वरांचे अभंग यांच्या तोंडपाठ होते. याने ते अभंग काही बंद केले नाही. अच्छा, म्हणजे त्या बंदिवासात असताना ते अभंग म्हणत होते. आणि पुढं काय झालं, ह्या भिल्लाचा जो म्होरक्या होता ह्या टोळीचा, लुटारू टोळीचा, चोर टोळींचा, त्याला एक मुलगा झाला. आणि त्या आनंदाप्रित्यर्थ त्याने ह्या हैबती बाबांची सुटका केली. हैबती बाबांची सुटका झाल्यावर हैबती बाबा पुढं आरफळला गेलेच नाही. ते आळंदीच्या संत ज्ञानेश्वर महाराजांचे भक्त होते. त्याने आळंदीत येऊनच मुक्काम ठोकला. आणि मग जी देहूहून दिंडी निघत होती आणि आळंदीत ती येऊन तिथून पंढरपूरला निघत होती, त्या देहूकर मंडळींनी हैबती बाबांना विनंती केली, आदेश दिला की तुम्ही स्वतंत्र ज्ञानदेव महाराजांची दिंडी, ज्ञानेश्वरांची दिंडी आळंदीहून चालू करा, आम्ही आळंदीहून चालू. तेव्हा पालखीचा, दिंडीचा जो एकच मार्ग होता तो बदलला आणि 2 मार्ग झाले. एक दिवे घाटातून ज्ञानेश्वरांच्या पालखीचं जे आगमन आहे ते दिवे घाटातून होतं, सासवड मार्गे होतं. आणि तुकाराम महाराजांचं आगमन जे आहे
ते विंदापूर चौफुला किंवा या मार्गानं व्हायला सुरुवात झालेली आहे. तर अशी ही वारीची सुरुवात इसवी सन 1775 साली झाली. त्यावेळेला शिवाजी महाराजांचा पण महाराष्ट्रामध्ये मृत्यू झालेला होता. संभाजी महाराज त्यावेळेला महाराष्ट्रावर राज्य करत होते आणि अशा काळामध्ये परकीय इस्लामच्या आक्रमणाच्या काळामध्ये सुद्धा दिंडी चालू होती, विठ्ठल भक्ती चालू होती. अच्छा, म्हणजे संभाजी महाराजांचा जो काळ होता त्यावेळी स्वतः औरंगजेब इकडं महाराष्ट्रात होता त्या काळात, आणि मग ते आक्रमण थोपवण्याचा म्हणजे थोपवणं किंवा त्यापासून सावध राहणं असा हेतू ह्या वारीचा होता का? आणि दुसरा प्रश्न की संभाजी महाराजांचं या वारीमध्ये काय राजाश्रय वगैरे असं काय योगदान होतं का? नाही, संभाजी महाराजांचं याला राजाश्रय मिळाला नाही आणि त्यावेळेला राजाश्रयाची गरजही नव्हती. अच्छा. पण 12व्या शतकामध्ये ज्या वेळेला संत नामदेवानी हां आणि संत ज्ञानेश्वरांनी तत्कालीन अनेक संतांनी हा वारकरी संप्रदाय जेव्हा संघटित केला, खरं तर त्यावेळेला राजाश्रयाची गरज होती. अच्छा. पण दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं की देवगिरीच्या यादवानी आणि विजयनगरच्या साम्राज्याने या लोकांना राजाश्रय दिला नाही. परंतु परकीय आक्रमण येत आहे. समाज अनेक जाती जातीमध्ये विभागलेला आहे, अनेक पंथामध्ये विभागलेला आहे. भक्ती ही वेदापासून अस्तित्वात होती, भक्तीची ओढ प्रत्येकाच्या मनात होती. परंतु हा भक्ती करणारा समाज जर एका छत्राखाली आपण आणला, त्यांना एकच देव आपण दिला, एकच नियम दिला, तर हा समाज संघटित होईल, एकत्रित राहील आणि उद्याच्या संकटाला तो मुकाबला करू शकेल. हे संत नामदेवानी, संत ज्ञानदेवानी, संत चोखामेळ्यांनी, संत गोरा कुंभारांनी, संत सावता माळी, सेना न्हावी, मंगळवेढ्याच्या आमच्या कान्होपत्राबाई, नामदेवाच्या घरातच जिनं दासीचं काम केलं त्या संत जनाबाईंनी, या सर्वांनी ओळखलं आणि 12व्या शतकामध्ये वारकरी संप्रदायाची त्यांनी स्थापना केली आणि संघटित वारीचं रूप संत तुकाराम महाराजांच्या धाकट्या मुलानं आणि पुढं स्वतंत्र आळंदीच्या याचं 1831 साली हैबती बाबाने त्याला रूप दिलेलं आहे. आजची वारी त्यामुळं अस्तित्वात आहे. सर, संत तुकाराम महाराजांच्या मुलाने वारी सुरू केली, तर तिथंपासून ते आज ताग आहेत, त्या वारीच्या ह्या सगळ्या पद्धतीमध्ये काय काय स्थित्यंतरे आली, काय काय बदल होत गेले, इतिहास काय सांगतो? त्यावेळेला राजाश्रय नव्हता. आज जे आपण पाहतो दिंडीमध्ये लवाजमा आहे, घोडे आहेत, सैनिकी शिस्त आहे. प्रत्येक दिंडीला एक सैनिकी शिस्त आहे, ती हैबती बाबाने घालून दिलेली आहे. अच्छा. आणि त्या दिंडीमध्ये एखाद्या भालदार चोपदारानं फक्त काठी जरी आपटली तरी वारी जिथल्या तिथं थांबते. काठी वर केली का पुढं चालायला लागते. म्हणजे कुठलाही गाजावाजा न होता इशाऱ्यावर काम चालतं. हे लष्करी शिस्तीशिवाय होत नाही आणि यामध्ये हैबती बाबाचा मोठा वाटा आहे. त्याने मात्र राजाश्रय या दिंडीला मिळवून दिला. बेळगाव जिल्ह्यामध्ये अंकली नावाचे गाव आहे आणि तिथं शिरोळे नावाचे एक सरदार होते. त्यांची ती जहागिरी होती. या शिरोळेने पण ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांकडे नोकरी केलेली होती किंवा ते त्यांचे अंकित होते. आणि हैबती बाबांची आणि ह्या शितोळेंची मैत्री होती. आणि मग ही वारी सुरू केली. त्यावेळेला या दिंडीमध्ये हत्ती होते, घोडे होते आणि सैनिकी गणवेश धारण केलेले भालदार चोपदार त्याच्या बंदोबस्तासाठी होते. आणि त्यामुळं यांना राजाश्रय जो मिळाला तो अंकलीच्या सुतोळी सरकारात. आता संभाजी महाराजांचा जो काळ आहे त्यानंतरचा जो काळ तो पेशवांचा आणि त्यानंतर ब्रिटिशांचा काळ होता. तर त्या काळात राजाश्रय कसा राहिलेला आहे? म्हणजे तुम्ही आता शिंदे घराण्याचं उदाहरण दिलं, परंतु या ठिकाणी शिंदे होळकर अशा अनेक वाडे आहेत, तर तो काय राजाश्रयाचाच भाग होता का?
नाही, तो राजाश्रयाचा भाग नव्हता, कारण ते सगळे विठ्ठल भक्त होते आणि पंढरपूरच्या विठ्ठल भक्तीमुळं पंढरपूरला यावं, आषाढीला यावं, कार्तिकीला यावं, विठ्ठलाचं दर्शन घ्यावं, विठ्ठलाचं नाम स्मरावं आणि म्हणून त्याने त्यांच्या संस्थानातील लोकांच्या राहण्यासाठी, त्यांना दर्शन मिळण्यासाठी पंढरपूरच्या विठ्ठल परिसरामध्ये शिंदेनेही वाडा बांधलेला आहे आणि अहिल्याबाईंनीही वाडा बांधलेला आहे. अहिल्याबाईंनी वारीला येणाऱ्या मार्गावर काही ठिकाणी विहिरी पण खोदलेल्या आहेत, असाही इतिहासामध्ये उल्लेख आहे. परंतु त्यांनी वारीला असा राजाश्रय दिला नाही, देण्याची गरजही नव्हती, कारण ते काम शितोळींनी केलेलं होतं आणि तीच प्रथा, तीच परंपरा सर्व वारकऱ्यांनी मिळून त्या दिंडीच्या प्रमुखांनी पुढे चालू ठेवलेली आहे. आता जर आपण बघितलं वारीचं स्वरूप, तर म्हणजे मी का हा प्रश्न विचारतोय की तुम्ही वारंवार सांगितलं की यापूर्वी राजाश्रयाची काही गरज भासली नव्हती आणि त्यावेळचे राज्यकर्ते असतील, मग संभाजी महाराजांचा काळ असेल किंवा पेशवांचा काळ असेल किंवा ब्रिटिशांचा काळ असेल, तर त्यावेळी राजाश्रय याची गरज भासली नाही. परंतु आता जे ह्या वारकऱ्यांना सुविधा द्यायच्या आहेत, या नावाखाली जे गव्हर्नमेंटने नको तेवढे पोस्टरबाजी केले, सुविधाही दिलेल्या आहेत, ते काय नाकारता येत नाहीत, सुविधाही दिलेल्या आहेत. तर हे जे अतिशय आक्रमकपणे हे जे पोस्टरबाजी आहे, आता पंढरपुरात तर आल्यानंतर असं वाटतंय की बाबा एखाद्या प्रचार सभेला आलो की काय एखाद्या पक्षाच्या, तर हा राजाश्रय आणि तो त्यावेळचे म्हणजे सत्ताधारी ना आत्ताचे सत्ताधारी, कशी तुम्ही तुलना कराल? नाही, सत्ता ही शेवटी लोकमतावरची आजची सत्ता आहे. मग लोकमत आपल्या बाजूनं राहील त्याच्यासाठी प्रत्येक सत्ताधारी हा प्रयत्न करणार, त्यात काय वावगा आहे असा नाही, त्याचा प्रचार करणार आणि मग वारकऱ्यांच्या मनामध्ये, वारकऱ्यांच्या सुखसुविधांमध्ये तो जर या दृष्टीनं लक्ष घालत असेल तर ती गोष्ट आनंदाचीच आहे. परंतु त्यामध्ये अनेक टेंडर काढणं आणि त्यामध्ये भ्रष्टाचार करत असेल तर ते गैरही आहे. परंतु पंढरपूरचा आम्ही पाहतोय असा विकास चांगला आणि बऱ्यापैकी होत आलेला आहे. 1972 पासून आम्ही हे पंढरपूर पाहत आलेलो आहे. मी स्वतः 2-4 वेळेला पायी वारी केलेली आहे. 2 वेळा देहूवरून केली, एकदा आळंदीवरून मी केलेली आहे. आणि त्यावेळेला वारीमध्ये वारकऱ्यांना कोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागत होतं, कोणत्या संकटांना त्यांना सामोरं जावं लागत होतं, हे मी अनुभवलेलं आहे. पण ती परिस्थिती आज नाही, कारण आज संडासची व्यवस्था आहे, आज त्यांच्या स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, पिण्याचं पाणी त्यांना पुरवण्यात येतं, त्यांचा खाण्यापिण्याची सोय हे गावोगावचे विठ्ठल भक्त करतच असतात. परंतु याच्यामध्ये राज्यकर्त्यांनी वारीमध्ये पंढरपूरचं स्वरूपही बदललेलं आहे. पहिले इथं महारोगी होते, आज एकही महारोगी दिसत नाही. पहिला इथं यात्रा कर होता, तो त्याने उठवलेला आहे आणि मोठ्या अशा सुया असायच्या. मी ते बोळं पुसायचं काम केलेलं आहे कॉलेजच्या जीवनामध्ये आणि तिकीट तपासायचं ते 65 पैशाचं तेही काम मी केलेलं आहे. परंतु तशी वारकऱ्यांची आता पिळवणूक होत नाही आणि ही बाब समाधानाची आहे आणि त्यामुळं फार मोठा या बाबतीत राज्यकर्त्यांना दोष देता येत नाही. मला अजून एक हे विचारायचं आहे की आपल्या भारताला 1947ला स्वातंत्र्य मिळालं, महाराष्ट्राला 1965ला, आणि विठ्ठलाच्या पूजेचा मान मुख्यमंत्र्यांकडे असतो. पूर्वी तर मुख्यमंत्री नव्हताच, म्हणजे 1947च्या अगोदर ब्रिटिश काळात काही थोडे दिवस असतील. तर ही प्रथा कशी सुरू झाली, त्याचा काही इतिहास माहीत आहे का? काय झालं, मंदिर हे बाबा पाध्ये नावाचे ग्रस्त होते आणि त्यांनी विठ्ठलाची सेवा करण्यासाठी बडवे आणि इतर सेवेधारी मंडळींची नेमणूक केली आणि रुक्मिणीच्या सेवेसाठी उत्पात नावाचं एकच घर त्यांनी सेवेला दिलं. या मंदिराच्या देवस्थानामध्ये जे भक्तगण यायचे ते काही आपल्या मनानं पांडुरंगाला अर्पण करत होते, देणगी देत होते, काही दक्षिणा देत होते.
परंतु त्याच्यामध्ये जनतेची वारकऱ्यांची अडवणूक व्हायला लागली आणि हे मंदिर शासनानं आपल्या ताब्यात घेतलं. बर. आणि शासनानं ताब्यात घेतल्यानंतर विठ्ठलाची पूजा कोण करायचं, तर शासनाचा जो प्रमुख आहे त्याला अधिकार घेतला. जेव्हा हे शासनाच्या ताब्यात नव्हतं तेव्हा सुद्धा मी पाहिलेलं आहे. मी माजी सैनिकाच्या वसतिगृहातच राहायला होतो. त्यावेळेला तहसीलदार जो आपल्याकडं ह्याचा घट बसण्याचा कार्यक्रम असतो, नवरात्रीचा कार्यक्रम असतो, तिथं तहसीलदार बरोबर आम्ही विद्यार्थी गेलेलो आहे. 9 दिवस पूजा व्हायची. देवाचे दागिने सगळे आम्ही पाहिलेले आहेत लहानपणी. आणि त्यामुळं तहसीलदार करायचे, जिल्हाधिकारी करायचे. पण जेव्हा मंदिर हे शासनाकडे गेलं त्यावेळेला शासनाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री या ठिकाणी ह्याला आले, पूजा त्यांच्याकडे गेली. सर, तुम्ही अतिशय महत्त्वाची माहिती या वारकरी संप्रदायाविषयी सांगितली, विठ्ठलाविषयी सांगितली. हा आपला पहिला भाग आहे. दुसरा भागामध्ये आपण ज्ञानेश्वरांचे विचार, तुकारामांचे विचार आणि ती चळवळ याविषयी बोलूया. तुम्ही या पहिल्या भागामध्ये जे अनमोल माहिती दिली त्याबद्दल मी तुमचे आभार, धन्यवाद.